Audio Jungle. बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो आप, सर से पार तक दिल झूम झूम दिल झूम झूम दिल झूम झूम जाए, दिल झूम झूम दिल झूम झूम दिल झूम झूम जाए। ऐसे तो तेरी नाम भी मैंने ढूंढ ली अपनी खुशी। ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आता सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत अलाइट मोशनमधून। तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता, आपण तिथं पिन करून ठेवलेलं आहे। ओके, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला बीटमार्क आणि सेकबॅक या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे आणि या दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जातील। ठीक आहे, वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही विजिट करू शकता। तर आता बघा, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या ठिकाणी बीटमार्क असणार आहे आपल्याला, जे काय ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याबरोबर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दोन इमेज आणि एक ग्रुप दिसेल। अशा पद्धतीने या ठिकाणी एक रेक्टँगल पण दिसेल। ठीक आहे, अशा पद्धतीचं असणार आहे। पुढे अशा काही आपल्या बीट्स वगैरे असणार आहे। ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला करायचं काय, या जागचे जर तुम्हाला इमेजेस नको असेल, दुसरे तुमचे स्वतःचे किंवा दुसऱ्या कुठल्या मॉडेलचे तुम्हाला ॲड करायचे असेल, कशा पद्धतीने करू शकता, सोपा असणार आहे। सुरुवातीला या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, नंतर या कलर अँड फिलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता कलर अँड फिलचं ऑप्शन भेटेल, याच्यावर क्लिक करून आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय आता फोटो हवा आहे, ठीक आहे, तुम्ही तुमचा कुठला पण फोटो ॲड करणार, तो फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी आपला इमेज आलेला आहे। ठीक आहे, अशाच पद्धतीने आता खालच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करून या नावावरती क्लिक करायचं आहे। जे इमेज हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे। आपल्या इथं पण इमेज आलेला आहे आणि आता हा जे इमेज असणार आहे भावनो, ठीक आहे, थोडासा खाली दिसत आहे, तर असा मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपण या ठिकाणी इमेजेसला प्रॉपरली आपण अशा पद्धतीने सेट करणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। ओके, बघू शकता खूप छान दिसतच आहे आपल्याला। अशा पद्धतीने केल्याच्यानंतर पुढे यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, या ठिकाणी 9:52 पर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे। आता हे जी इमेजची लेंथ असेल पुढच्या बीटवर येऊन अशा पद्धतीने इथून वाढून घ्यायची आहे। ठीक आहे, सेम प्रोसेस असणार आहे, तुम्ही अशाच पद्धतीने सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेणार। ठीक आहे, तर चला या ठिकाणी मी सर्व इमेजेस आधी ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी जे काय असते ते आपले इमेजेस आपण या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहे भाऊन। ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं, काय इमेजेस वगैरे तुमचं ॲड करून झाल्याच्या नंतर सोपं असणार आहे, इथून सुरुवातीला बॅक यायचं आहे, जे सेकीपॅक असणार आहे भाऊन त्याला ओपन करायचं आहे। आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वात वरी आपण एक इमेज ॲड केलेला आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट। ठीक आहे, आता इतकं केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक बॉक्ससारखं दिसत असेल इथं, तर जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे, इथून सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे, वरचा जे इमेज असणार आहे याच्यावर अनटिक करायचं आहे, पुन्हा त्याच्यावर क्लिक करून आपल्याला कॉपी 7 लेअर। ओके, इतकं करून बॅक यायचं आहे आणि जे काय असणार आहे बीटमार्क आपली चालू प्रोजेक्ट त्याला ओपन करायचं आहे। आता ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी सुरुवातीलाच येऊन इथं पेस्ट 7 लेअर आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल। त्यानंतर ग्रुप 1 असेल त्या डोळ्यावर क्लिक करून अशा पद्धतीने या ठिकाणचं इनेबल करायचं आहे, लिरिक्स आपली येऊन जाईल। ठीक आहे, अशा पद्धतीने आता हे जे इमेज असणार याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट। ठीक आहे, तर सेम तुम्ही अशा पद्धतीने हे जे या ठिकाणी जितके इमेजेस तुम्ही ॲड केले असणार आहे सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करणार भावनो। ठीक आहे, शेवटपर्यंत। आता मी तुम्हाला काही शेवटपर्यंत करून दाखवला नाही, बट अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करणार। ओके, त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, या ठिकाणी यायचं आहे बरोबर 9:52 पर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक PNG बनवून दिली असणार आहे, जस्ट ॲड करायचे आहे अशा पद्धतीने खूपसूरत। ओके, तर ही PNG असणार आहे, तर तुम्ही अशा 2 बोटानं पण हिला अशा पद्धतीने लहान करून अशा पद्धतीने इथे तुम्ही बरोबर सेट करू शकता अशा पद्धतीने। ठीक आहे, त्यानंतर बरोबर पुन्हा इथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, स्टार्टिंगला आले तरी काही विषय नाही, स्टार्टिंगला येऊन आपल्याला अशा पद्धतीने हे जे रेक्टँगल आहे ॲड करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीच टू कंपोजर या भावनो। ठीक आहे, इथून अशा पद्धतीने त्यानंतर कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे, कलर नन करायचा आहे, बॅक यायचं आहे, बॉटम आणि शॅडोमध्ये जाऊन स्टॉकला एनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला तुम्ही 20 पर्यंत वाढू शकता, काही विषय नाही। ठीक आहे, 20-19 पर्यंत। त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि ह्या जे दोन्ही प्रीसेट असेल अशा पद्धतीने लास्टपर्यंत खेचून घ्यायचं आहे।
बघू शकता आपलं या ठिकाणी सर्व काही झालेलं आहे, ठीक आहे. PNG वगैरे लागलेली आहे. व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला. आता सेव्ह करायचं आहे. कसं करणार, एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथून 1080 किंवा 720 मध्ये व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून फोनच्या गॅलरीत सेव्ह करू शकता. इतका सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.